नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे। जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद युनिव्हर्सिटीने आयोजित केलेल्या पीएचडी एंट्रन्स टेस्ट ज्याला आपण पेट या एक्झामने ओळखतो, तर अशा पेट एक्झाम संदर्भातला हा व्हिडिओ आहे। आरआरसी कमिटीने इंटरव्ह्यू ठेवलेले आहे, शेड्यूल केलेले आहे। हे दिनांक 9 नोव्हेंबर 2021 पासून विद्यापीठाच्या त्या सेक्शन मध्ये त्या सीट नंबर नुसार होणार आहे। विद्यार्थ्यांनी ती लिस्ट सुद्धा बघायची आहे की आपला सिरियल नंबर कुठल्या दिवशी आहे आणि कुठल्या सेक्शनला आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे। मित्रांनो, इंटरव्ह्यू फेस करत असताना काही प्रश्नांची तयारी तुमच्याकडे असली पाहिजे। त्यानंतर काही डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे, ज्या गाईडलाईन्स विद्यापीठानेच प्रोव्हाइड केलेल्या आहेत। तर ह्या व्हिडिओमध्ये आज आपण हेच बघणार आहोत की तुम्हाला डॉक्युमेंट्स कुठले न्यायचे आहे आणि कुठल्या पद्धतीने तुम्हाला इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे। त्यानंतर तुमचा जो रिसर्च प्रपोजल आहे तो तुम्हाला कशा पद्धतीने तयार करायचा आहे। स्पेसिफिक वर्ड आहे रिसर्च प्रपोजल, नॉट अ सिनॉप्सिस। सिनॉप्सिस आणि रिसर्च प्रपोजल याच्यामध्ये फरक आहे। बरेच लोक बऱ्याच वेळा सिनॉप्सिस हाच वर्ड यूज करतात, तर हा पूर्णपणे चुकीचा वर्ड आहे। सिनॉप्सिस म्हणजे ज्या वेळेस आपलं संशोधन पूर्ण होत असतं, आपली पीएचडी कंप्लीट होत असते आणि जेव्हा आपलं संशोधन किंवा पीएचडीचे सारांश आपण दुसऱ्याला रेफर करण्यासाठी किंवा रेफरीला आपण देत असतो, एक सारांश कॉपी आपण बनवत असतो, त्याला सिनॉप्सिस म्हणतात। आणि एखादा प्रस्ताव, एखादा सब्जेक्ट आपण मांडत असतो जो अजून फायनल झालेला नाही, त्याच्यामध्ये चेंज होणार आहे, तर हे प्रपोजल आहे, रिसर्च प्रपोजल, संशोधन प्रस्ताव। तर ह्या दोघांमधला फरक तुम्ही लक्षात ठेवा आणि तोच वर्ड तुम्ही यूज केला पाहिजे। तर रिसर्च प्रपोजल आपल्याला बनवायचं आहे। रिसर्च प्रपोजल बनवत असताना कुठले कुठले पॉइंट्स त्याच्यामध्ये असले पाहिजे हे सुद्धा पीएचडीच्या संदर्भात किंवा पीएचडीच्या टॉपिक संदर्भात तुमचं गाईड सोबत बोलणं झालेलं असेल किंवा नसेल। जर झालेलं असेल तर चांगलीच गोष्ट आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही रिसर्च प्रपोजल बनवत असाल। परंतु एखाद्या विद्यार्थ्यांना गाईड सोबत बोलणं झालेलं नसेल किंवा त्यांना गाईड अवेलेबलच झालेला नसेल, तरीही तुम्ही टेंटेटिव्ह तुमच्या मनामध्ये जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या बेसवर एक रिसर्च प्रपोजल, संशोधन प्रस्ताव तुम्हाला बनवायचा आहे। तर याच्यामध्ये कुठले पॉइंट्स असायला पाहिजे, तर याच्यामध्ये जो टॉपिक तुम्ही फायनल केला आहे त्या टॉपिकशी संदर्भात प्रस्तावना तुम्हाला द्यायची आहे। म्हणजे इंट्रोडक्शन तुम्हाला 1 ते 2 पानामध्ये इंट्रोडक्शन द्यायचं आहे। त्यानंतर सेकंड पॉइंट आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम। आता कुठलंही संशोधन जर आपल्याला करायचं असेल तर काहीतरी समाजामध्ये समस्या आहे आणि त्या समस्येचं सोल्युशन आपण शोधून ती जी समस्या आहे ती सोडवणार आहोत। तर म्हणून तुम्हाला कुठला तरी एक प्रॉब्लेम तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे, म्हणजे स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, ज्याला आपण मराठीमध्ये समस्या विधान म्हणतो। तर ती समस्या विधान तुम्हाला थोडक्यात मांडायची आहे। त्यानंतर थर्ड पॉइंट आहे रिलेव्हन्स ऑफ द स्टडी। आता तुम्ही जो टॉपिक निवडला आहे तो कोणाशी संदर्भात आहे। फॉर एक्झाम्पल, मी जर स्कॉलरशिप हा टॉपिक निवडला असेल तर स्कॉलरशिप हा विद्यार्थ्यांशी संबंधित आहे, स्कॉलरशिप हा शैक्षणिक संस्थांशी संदर्भात आहे, स्कॉलरशिप हा गव्हर्नमेंटच्या ज्या विविध संस्था आहेत त्या संस्थेशी संदर्भात आहे, म्हणजे समाजाशी तो संदर्भात आहे किंवा संबंधित आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठला टॉपिक निवडला आहे, तो टॉपिक कोणाशी संदर्भात आहे, तर तो रिलेव्हन्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे। नेक्स्ट आहे 4 नंबरचा पॉइंट ऑब्जेक्टिव्हज ऑफ स्टडी। जो टॉपिक तुम्ही निवडला आहे त्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्हज काय तुम्ही ठेवलेले आहेत, तर ते ऑब्जेक्टिव्हज तुम्हाला मांडायचे आहेत किंवा लिहायचे आहेत। फॉर एक्झाम्पल, मी जर स्कॉलरशिप हा विषय निवडला असेल तर स्कॉलरशिप निवडत असताना स्कॉलरशिपची एकंदरीत प्रोसेस कशी गव्हर्नमेंट टू स्टुडंट पर्यंत येत आहे, तर या सर्व पद्धतीचा अभ्यास करणे हे ऑब्जेक्टिव्ह मी डोळ्यासमोर ठेवलं आहे। स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते का, तर हे बघणं हे माझं ऑब्जेक्टिव्ह आहे। तसं तुम्ही जो टॉपिक निवडला आहे तर त्या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचे आहे किंवा लिहायचे आहे। नेक्स्ट पॉइंट आहे 5 नंबरचा जस्टिफिकेशन ऑफ स्टडी। 5 नंबरचा पॉइंट आहे जस्टिफिकेशन। नंबरचा पॉइंट आहे जस्टिफिकेशन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह। जे जे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही मांडले आहेत त्या सर्व ऑब्जेक्टिव्हचं स्पष्टीकरण तुम्हाला नेक्स्ट पॉइंट मध्ये द्यायचं आहे। त्यानंतर 6 नंबरचा पॉइंट आहे स्टेटमेंट ऑफ हायपोथेसिस। आता हायपोथेसिस म्हणजे ज्याला आपण गृहीतके असं म्हणतो, काहीतरी गोष्टी आपण गृहीत धरतो त्याला गृहीतके म्हणतात, म्हणजेच हायपोथेसिस। आता स्कॉलरशिप हा जर मी टॉपिक निवडला असेल, गव्हर्नमेंट विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देते आणि ती स्कॉलरशिप सर्व विद्यार्थ्यांना मिळते असं आपण ॲज्युम करतोय, असं आपण गृहीत धरतोय, म्हणजे हे झालं हायपोथेसिस। ओके, आता ती खरंच विद्यार्थ्यांपर्यंत जाते, मिळते की नाही हे आपल्याला शोधायचं आहे, याच्यावर आपल्याला अभ्यास करायचा आहे। ओके,
म्हणजे जो टॉपिक तुम्ही निवडला असेल त्याचे हायपोथेसिस तुम्हाला द्यायचे आहेत, ते प्रूव्ह होतील की नाही ते पुढच्या तुमच्या संशोधनावर डिपेंड आहे, तुमच्या डाटा अनालिसिसवर डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे कीवर्ड्स किंवा टर्म्स यूज इन रिसर्च. आता जे जे वर्ड्स तुम्ही यूज करणार आहात तुमच्या रिसर्चमध्ये ते वर्ड्स तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचे आहे. मी जर PhD साठी स्कॉलरशिप हा विषय घेतला असेल तर स्कॉलरशिप ही डेफिनेशन मला स्पष्ट करावी लागेल, ती कुठून आली हे मला मांडावं लागेल. स्कॉलरशिप ही विद्यार्थ्यांशी संदर्भात आहे, म्हणजे विद्यार्थी म्हणजे कोण याची डेफिनेशन मला मांडावी लागेल किंवा सांगावी लागेल. त्यानंतर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचं कल्याण होतं, ते चांगल्या फील्डमध्ये येतात, त्यांचं म्हणजे मनुष्यबळाचा एकंदरीत विकास होतो. तर मनुष्यबळ ही एक संकल्पना मला त्या ठिकाणी मांडावी लागेल, त्याचं स्पष्टीकरण मला द्यावं लागेल. म्हणजे कुठल्या कुठल्या टर्म्स तुम्ही यूज करणार आहात, मांडणार आहात, तर त्यांची डेफिनेशन, त्यांच्या टर्म्स तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागतील. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे क्लासेस ऑफ द रिस्पॉन्डंट टू बी कॉन्टॅक्टेड. म्हणजे ज्या घटकांकडून तुम्ही माहिती कलेक्ट करणार आहात, तुमचे रिस्पॉन्डंट कोण आहे, म्हणजे प्रतिसादक कोण आहेत, तर ते तुम्हाला या ठिकाणी मांडावं लागतील किंवा सांगावं लागतील. आता माझे जे रिस्पॉन्डंट आहे ते विद्यार्थी असणार आहेत, माझे जे रिस्पॉन्डंट आहे ते शैक्षणिक संस्था असणार आहेत, गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत, गव्हर्नमेंटचे जे रिपोर्ट्स असतील ते माझे सर्व रिस्पॉन्डंट आहे किंवा प्रतिसादक आहेत. तर असे रिस्पॉन्डंट तुम्हाला त्या ठिकाणी मांडायचे आहे. 9 नंबरचा पॉइंट, तुम्हाला युनिव्हर्स आणि सॅम्पल साईज द्यावी लागते किंवा ती सांगावी लागते. आता मी जर नाशिक जिल्ह्याचा अभ्यास करणार असेल आणि नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक शहरामध्ये 100 कॉलेजेस आहेत, तर 100 कॉलेजेस असताना मला 100 कॉलेजेसमध्ये वेळ, पैसा, श्रम या सगळ्या गोष्टी बघता जाणं पॉसिबल नाही किंवा डाटा कलेक्ट करणं पॉसिबल नाही. तर अशा वेळेस मी काय करेल की 100 पैकी 20% कॉलेजेस म्हणजे 20 कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांचा मी अभ्यास करेल. म्हणजे 100 कॉलेजेस हे माझं झालं युनिव्हर्स आणि 20% किंवा 20 कॉलेजेस हे माझं झालं सॅम्पल साईज. तर असं तुम्ही कुठला डाटा घेणार आहात, त्याची टोटल युनिव्हर्स संख्या किती आहे आणि सॅम्पल किती घेणार आहात, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे, मांडायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे जस्टिफिकेशन ऑफ सॅम्पलिंग मेथड. आता सॅम्पल तुम्ही कुठल्या मेथडनुसार कलेक्ट करणार आहेत त्या तुम्हाला मेथड या ठिकाणी वापरायला सांगायच्या आहेत किंवा लिहायच्या आहे. म्हणजे सिंपल मेथड जी आहे ती तुम्ही वापरू शकता, रॅन्डम सॅम्पलिंग आहे, स्ट्रॅटिफाईड रॅन्डम सॅम्पलिंग आहे. तर हे अशा वेगवेगळ्या ज्या पद्धती आहेत त्या तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन कराव्या लागतील. नेक्स्ट आहे सोर्स ऑफ डाटा कलेक्शन. आता डाटा आपण कोणाकोणाकडून गोळा करणार आहोत, म्हणजे विद्यार्थी, शैक्षणिक संस्था, गव्हर्नमेंटचे रिपोर्ट, न्यूजपेपर, बुक्स, आर्टिकल्स किंवा न्यूज ज्या आहेत, न्यूज, हे सर्व झाले माझे सोर्सेस ऑफ डाटा कलेक्शन. तशी तुम्ही माहिती कोणाकडून गोळा करणार आहात ते सर्व सोर्स तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहेत. ओके, नेक्स्ट आहे टेक्निक्स ऑफ अनालिसिस ऑफ डाटा. आता डाटा तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तो अनालिसिस कसा करणार आहात. मग तुम्ही सिंपल जे डायग्राम आहेत ते डायग्राम वापरणार का, पाय चार्ट वापरणार का, किंवा अजून अनालिसिस करण्याचे जे काही वेगवेगळ्या मेथड आहेत, सॉफ्टवेअर आहेत ते तुम्ही वापरणार आहात का, तर हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे, लिहायचं आहे. ओके, नेक्स्ट आहे रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. आता रिसर्च प्रपोजल तयार करत असताना कुठले कुठले न्यूजपेपरचे आर्टिकल, त्यानंतर बुक्स किंवा जे पब्लिकेशन आहे ते तुम्ही वाचले आहेत, कुठून तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आहे, हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमच्या रिसर्च प्रपोजलमध्ये द्यायची आहे, जेणेकरून तुम्ही एखाद्या टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास केला आहे हे क्लिअर होत असतं किंवा हे दिसत असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे स्कीम ऑफ प्रोग्रेस रिपोर्टिंग. आता मित्रांनो, ज्यावेळेस आपण विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपण PhD करत असतो किंवा रिसर्च करत असतो, तर अशा वेळेस दर 6 महिन्याला आपल्याला रिसर्च प्रोग्रेस रिपोर्ट द्यावा लागतो. प्रोग्रेस रिपोर्ट म्हणजे दर 6 महिन्यामध्ये तुम्ही कुठली कुठली स्टेप कंप्लीट केली आहे. म्हणजे पहिल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही इंट्रोडक्शन हा चॅप्टर कंप्लीट केला, दुसऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही डाटा कलेक्ट केला, तिसऱ्या 6 महिन्यामध्ये तुम्ही डाटा अनालिसिस केला. तर हे तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात तर याचं स्पष्टीकरण तुम्हाला या टॉपिकमध्ये द्यायचं असतं. नेक्स्ट आहे बिब्लिओग्राफी. आता तुम्ही संशोधन करत असताना कुठले कुठल्या बुक्स आहे बिब्लिओग्राफी. आता तुमचा रिसर्च प्रपोजल बनवत असताना तुम्ही कुठले कुठले रेफरन्सेस यूज केले आहेत. मग तुम्ही न्यूजपेपर वाचले असतील, न्यूजपेपरच्या कटिंग तुम्ही गोळा केल्या असतील, न्यूज ऐकल्या असतील, बघितल्या असतील, त्यानंतर रिसर्च पब्लिकेशन असतील, आर्टिकल्स तुम्ही वाचले असतील. तर हे जे काही
तर ह्या ज्या काही गोष्टी तुम्ही कलेक्ट केल्या असतील किंवा संदर्भ त्याचे घेतले असतील ते संदर्भ तुम्हाला या बिब्लिओग्राफी या टॉपिकमध्ये द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स त्यांनी सांगितलेल्या आहे की कोविड नियमांचं सर्व पालन तुम्हाला करायचं आहे. मास्क, सॅनिटायझर सगळ्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायच्या आहे. त्यानंतर ओरिजिनल जे डॉक्युमेंट आहे ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचे आहे. मग तुमचे 10वी पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत किंवा नेट सेटचे जे काही डॉक्युमेंट असतील, कास्ट सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, डोमिसाईल असेल, नॉन क्रिमिनल असेल, हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. आयडी प्रूफ तुम्हाला न्यायचं आहे. जर तुम्ही काही पब्लिकेशन केलं असेल, काही आर्टिकल पब्लिश केले असतील तर ते पब्लिश केलेले आर्टिकल सुद्धा तुम्हाला त्याची कॉपी सोबत न्यायची आहे. मित्रांनो, हे जे काही मार्किंग सिस्टीम आहे ही कशी आहे हे आपण आता बघूया. जर तुम्ही नेट सेट क्वालिफाय असाल, गेट क्वालिफाय असाल किंवा पेट क्वालिफाय झालेले असाल तर ह्या सगळ्याला 70 मार्कांचं त्यांनी व्हॅल्युएशन दिलेलं आहे आणि 30 मार्क हे तुमच्या इंटरव्ह्यूला दिलेले आहे. आता ते 30 मार्काचं डिवायडेशन सुद्धा कसं आहे ते आपण बघूया. यूजी साठी तुम्हाला 5 मार्क आहेत, त्यानंतर पीजी साठी तुम्हाला 5 मार्क आहेत, पब्लिकेशन तुमचं असेल तर त्याला 5 मार्क आहे आणि ओरल साठी तुम्हाला 5 मार्क आहे. असं 90 मार्कांचं कॅल्क्युलेशन आहे आणि 10 मार्क हे तुमचे जनरल आहे, म्हणजे तुमचं प्रेझेंटेशन, तुमची बोलण्याची स्किल, तुमचे हायपोथेसिस या सगळ्याला 10 मार्क, म्हणजे तुमचं 100 मार्कांचं हे कॅल्क्युलेशन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इंटरव्ह्यूला जात असताना सेल्फ इंट्रोडक्शनची तुम्ही इंटरव्ह्यू फेस करत असताना जनरली सेल्फ इंट्रोडक्शनवर तुमचा जास्त भर दिला गेला पाहिजे. सेल्फ इंट्रोडक्शन तुम्ही चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करा. त्यानंतर जॉब प्रोफाईल, जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असाल तर ती जॉबची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला व्यवस्थित सांगता आली पाहिजे. त्यानंतर मॅक्झिमम क्वेश्चन हे तुमच्या रिसर्च प्रपोजलवरच असतात, त्यामुळे रिसर्च प्रपोजल तुम्ही पुन्हा पुन्हा वाचा की तुम्ही हायपोथेसिस काय मांडले, टॉपिक कुठला घेतला, त्याची सॅम्पल साईज काय आहे, त्यानंतर कशा पद्धतीने तो बनवला आहे, त्याचा समाजाला कसा उपयोग होणार आहे, भविष्यामध्ये कसे तुमचा रेफरन्स बाकीचे घेतील, स्कोप काय आहे तुमच्या रिसर्चचा, या सर्व गोष्टींची जर व्यवस्थित तुम्ही तयारी केली तर इझिली तुमचं रिसर्च प्रपोजल ऍक्सेप्ट होणार आहे आणि तुमच्या पीएचडी प्रोग्रामसाठी सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, हे सर्व पॉईंटची काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर इंटरव्ह्यूची तुम्ही तयारी केली, रिसर्च प्रपोजलची तयारी केली तर इझिली तुमचं सिलेक्शन हे त्या कमिटी समोर होणार आहे आणि तुमचं फायनली पीएचडी प्रोग्रामसाठी सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने रिसर्च प्रपोजल बनवा, इंटरव्ह्यूची तयारी करा आणि चांगला इंटरव्ह्यू फेस करा. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.